अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी, आपल्या परिवारावरती राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व संकट, दुःख, दारिद्र्य क्षणात दूर होईल. तू फक्त आमचे नामस्मरण कर आणि आमच्यावर विश्वास ठेव. कितीही दुःख, संकट आले तरीही न घाबरता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 नंबर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 20 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, उगीचच विनाकारण कोण कोणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच ठेवलेली असते. मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकला तर बहुतेक सर्व प्रश्नाची उत्तरं तुमचं मन तुम्हाला देते. स्वामी म्हणतात, बाळा, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं. संकट तुमच्यातील शक्ती कमी करण्यासाठी येत नाही तर तुमच्यात दडलेली अफाट क्षमता जगाला दाखवून देण्यासाठी येतात. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरील हसू आणि मनातील उमेद कधीही कमी होऊ देऊ नका, कारण वाईट वेळ निघून जाते पण तुमची हिंमत कायम राहते. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळायला शिका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोकांना फक्त यश बघायला आवडतं, तुमचा संघर्ष नाही. तुम्ही किती हळू चालता याने फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही कधी थांबत नाही. स्वतःवर इतका विश्वास ठेवा की नशिबानेही तुम्हाला ती गोष्ट द्यावी जी तुमच्या नशिबात लिहिलेली नव्हती. स्वामी म्हणतात, बाळा, पैसे कमावणे सोपे आहे, पण माणसं कमावणे आणि ती टिकवून ठेवणे ही खरी श्रीमंती आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण करा. राग धरून ठेवल्याने समोरच्याचे नुकसान होत नाही तर स्वतःची शांतता भंग होते. त्यामुळे माफ करा आणि पुढे जा. नात्यात वाद असू शकतात पण संवाद कधीच तुटता कामा नये. संवाद संपला की नाते संपायला वेळ लागत नाही. आनंदी राहण्याचे सोपे सूत्र म्हणजे इतरांकडून अपेक्षा न करणे, इतरांकडून अपेक्षा करणं थांबवणे. तलवारीने झालेली जखम बरी होऊ शकते पण शब्दांनी झालेली जखम कधीच भरून निघत नाही. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य माहीत नसते, त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगा. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. तुमचे हसू हे इतरांच्या आनंदाचे कारण बनू शकते. त्यामुळे परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचे हसू कधीही कमी होऊ देऊ नका. जितके साधे राहाल तितके सुखी व्हाल. दिखावा हा काही काळाचा आनंद देतो पण साधेपणा आयुष्यभराची शांतता देते. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही या जगाला जे द्याल तेच 1000 पटीने तुमच्याकडे परत येईल. मग तो आदर असो किंवा मग ती फसवणूक असो. फळाची अपेक्षा न करता काम करत राहा. योग्य वेळी योग्य ते नक्कीच तुम्हाला मिळेल. बाहेरचे सौंदर्य वेळेनुसार नष्ट होते पण मनाचे सौंदर्य कधीच कमी होत नाही. मंदिरातील घंटानाद जितका शांतता देतो तितकी शांतता स्वतःच्या मनाचा शोध घेतल्यावर मिळते.
स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सत्याच्या मार्गावर चालणे सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण त्याचा नेहमी शेवट गोडच असतो. रोजच्या जीवनात ह्या 7 गोष्टी कायम लक्षात ठेवा. शांतता ही सर्वात मोठी शक्ती आहे. नकार ऐकण्याची ताकद ठेवा. तेच यशाचे पुढचे पहिले पाऊल आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो स्वीकारायला शिका. इतरांना कमी लेखणे ही स्वतःची कमजोरी दाखवण्यासारखं आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा. नवीन विचारांना येऊ द्या. संकटात धावून येतो तोच खरा मित्र असतो. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. गर्दीचा भाग बनू नका. काळजी करण्यापेक्षा चिंतन करा. मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 21 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, सकाळची सुरुवात चांगली करा. सकाळी उठल्या उठल्या चांगल्या गोष्टीचे वाचन करा किंवा ध्यान करा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. जे लोक नेहमी तक्रारी करतात किंवा तुम्हाला कमी लेखतात, तुमच्याबद्दल वाईट साईड बोलतात, नकारात्मक विचार करतात, अशा लोकांपासून लांब राहा. दिवसभरात घडलेल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी लिहून ठेवायला शिका. आठवड्यातून किमान एक दिवस स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी काढा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हे खूप मोठे आहे आणि त्यात चढ उतार येतच राहणार. पण जर आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला, चांगले विचार केले, तर प्रत्येक अडथळा हा प्रगतीचे एक नवीन संधी वाटू लागतो. आजपासून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार करा. चांगल्या गोष्टी शिका. चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणे हा सुखी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. गरमागरम चहाचा कप, मित्रांसोबत मारलेल्या गप्पा किंवा एखादं छानसं गाणं. आनंद नेहमी मोठ्या गोष्टीमध्येच असतो असं नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते दुसऱ्यांच्या नजरेतून पाहण्याऐवजी स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिका. प्रत्येक दिवस हा एक नवीन जन्म असतो. तो उत्साहाने आणि आनंदाने घालवा. निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलणारच. तसेच आयुष्यात सुखदुःख येत राहणार. पण जर आपली मनस्थिती सकारात्मक असेल तर प्रत्येक संकटातही सुख शोधता येते. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखादुःखात आम्ही तुमच्या सोबत होतो, आहोत आणि नेहमी असणार आहोत. स्वामी म्हणतात, नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली तो कोणी मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेलं मन शिवायची गरजच कोणाला वाटत नाही. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे. वेळ निघून गेल्यावरच कळतं, जपलं असतं तर आपलं असतं. स्वामी म्हणतात, बाळा, जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नको. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. भिवू नकोस. सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.